नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, राज्य सरकारमार्फत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे आनंद दिघे योजना. या योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 3,000 रुपये प्रतिमाह या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्यासाठी सध्या अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज तुम्हाला कसा भरायचा, कुठे भरायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर अर्जाची PDF सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आनंद दिघे यांच्या या योजनेअंतर्गत जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये कोणी दिव्यांग व्यक्ती असतील, जे अपंग असतील, त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा, कारण की यामध्ये फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कुठे द्यायचा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या फॉर्मसाठी तुम्हाला 1 रुपयासुद्धा द्यावं लागणार नाही. विनामूल्य हा फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गतचा सध्या हा फॉर्म सुरू झालेला आहे. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचं आहे. संचालक नियोजन दिव्यांग व्यक्तींना धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेकरिता या ठिकाणी सन 2024-25 करता या ठिकाणी अर्ज भरणे सुरू झालेले आहेत. तुम्ही तात्काळ हा अर्ज भरून द्या. यासाठी कागदपत्रे कोणती लागतील ते सुद्धा आपण शेवटी बघूया. सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. याची प्रिंट मारायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर प्रति समाज विकास अधिकारी नियोजन यांच्या अंतर्गतचा हा तुमचा विभाग जे असेल ते टाकायचं आहे. अर्जदार कोणत्या विभागातून, कोणत्या प्रभागातून अर्ज करीत आहेत याच्यात तुम्हाला तपशील या ठिकाणी द्यावायचं आहे. विभाग तुमचा कोणता असेल तो या ठिकाणी टाका. प्रभाग कोणता आहे तो टाका. त्यानंतर दिव्यांग व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची आहे. त्यामध्ये संपूर्ण नाव असेल, आईंचे नाव असेल, संपूर्ण पत्ता असेल, जन्मतारीख असेल, वय किती झालेले आहेत, वर्ष किती झालेले आहेत या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर आधार नंबर टाकायचे आहे आणि तुमचं जे कार्ड नंबर आहे, युनिक डिसेबिलिटी ID म्हणजे UDID जे असेल त्या IDचं या ठिकाणी तुम्हाला कार्ड नंबर टाकायचे. म्हणजे जे तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट आहे, जे अपंगत्व सर्टिफिकेट आहे त्यावरचा तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर तुम्हाला खाली द्यायचा आहे. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आहे. धर्म या ठिकाणी तुमचं जे असेल ते, जात कोणते, पोटजात कोणते आणि कोणत्या कॅटेगरीतून तुम्ही हा फॉर्म भरताय. जसं की अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, भटक्या जमाती असेल, या ठिकाणी भटक्या विमुक्त जाती असेल, या ठिकाणी जी तुमची कास्ट असेल ती टाका. त्यानंतर बँकेचं तपशील सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ज्यामध्ये बँक खातेदारांचं नाव असेल, अर्जदारांचं जर नाव असेल तर अर्जदार, पालकांचं नावावर असेल तर पालकांचं नाव, बँकेचे नाव असेल, शाखा असेल, खाते क्रमांक असेल, या बाबी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर पासबुकवरचा IMICR कोड सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे आणि IFSC कोड, या बाबी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. लाभार्थी दिव्यांग कोणत्या प्रकारचा दिव्यांग आहे तो या ठिकाणी तुम्हाला खूण करायचे. जसं की अस्थिव्यांग दिव्यांग असेल तर या ठिकाणी टिक करा. दृष्टीहीन दिव्यांग असेल म्हणजे ज्यांचं डोळ्यानं दिसत नाही असं दिव्यांग असेल तर त्या ठिकाणी टिक करा. अवशेष दृष्टिकोन अंतर्गतचा दिव्यांग आहे त्यांचं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. जे तुमचं या लिस्टमध्ये जवळपास या ठिकाणी जे आहे 21 या ठिकाणी जे दिव्यांगाच्या प्रकार आहेत त्या प्रकारातून जे तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्ही टाका. त्यानंतर तुम्हाला दिव्यांग अपंगत्वाचे प्रमाण जे प्रमाणपत्रावर देण्यात आलेले 30%, 40%, 50%, 60%, 70% जे काही तुमचं पर्सेंटेज आहे या ठिकाणी टाकायचं आहे. व्यावसायिक स्थिती या ठिकाणी टाकायचे. तुम्ही बेरोजगार आहात की पूर्ण तुमच्याजवळ रोजगार आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. सध्या करीत असलेल्या व्यवसायाचे, नोकरीचे स्वरूपाचे काम, जर तुमच्याकडे रोजगार असेल तर यातली माहिती देऊ शकता. बेरोजगार असेल तर तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता नाही. अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे. आता हा एक महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला अर्जासोबत काय काय जोडायचं आहे. अर्जासोबत आवश्यक असलेले कागदपत्रे. तर मित्रांनो, या ठिकाणी अर्जासोबत ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे. ज्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून असणे गरजेचे आहे. आता काहींचं म्हणणं आहे की ही योजना महाराष्ट्रभर चालू आहे का? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ही योजना फक्त बृहन्मुंबई महानगरपालिके क्षेत्रातील रहिवाशांसाठी सुरू करण्यात आलेली. त्यामुळे त्याच क्षेत्रातील जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुम्हाला रहिवासी दाखला देणे गरजेचे असणार आहे. वैश्विक प्रमाणपत्र अंतर्गत म्हणजे तुमचं जे तुमचं हँडिकॅप जे
दिव्यांग आहेत त्यांचा तुम्हाला प्रमाणपत्राजवळचा प्रत द्यायचे, एक झेरॉक्स द्यायचे ते प्रमाणपत्राची. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावामध्ये तुम्ही जन्मांचा दाखला असेल तर तो देऊ शकता, शाळा सोडण्याचा दाखला, वयांचा दाखला तुमच्याजवळ शासकीय पुराव्याअंतर्गत असेल तर तो तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आधार कार्ड कंपल्सरी असेल, मतदान कार्ड, पॅन कार्ड, केसरी आणि पिवळे राशन कार्ड असेल तर तो सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा खात्यांचा तपशील दर्शवणारी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची या ठिकाणी प्रत, रद्द धनादेश म्हणजे तुम्ही कॅन्सल चेक सुद्धा देऊ शकता किंवा पासबुकच्या पानांची तुम्हाला झेरॉक्स द्यायची आहे. शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसल्याबाबतचं तुम्हाला सोय घोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे. अर्जदारांचा हयातीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी द्यावायचा आहे. आता सोय घोषणापत्र या ठिकाणी हा तुम्हाला भरून द्यायचं आहे आणि भरून दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सही सुद्धा करावी लागणार आहे. आता जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांचं या ठिकाणी नाव टाका. विषयांकित योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता सादर केलेल्या अर्जामध्ये नमूद केलेली माहिती बरोबर व खरी आहे. तसेच या योजनेअंतर्गत महानगरपालिकेने निश्चित केलेल्या सर्व अटी आणि शर्ती मला मान्य आहेत. मी अशा प्रकारच्या कोणत्याही शासकीय निमशासकीय योजनेअंतर्गत लाभ घेत नाही. या अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खोटी, चुकीची आढळून आल्यास होणाऱ्या कारवाईस या ठिकाणी मी पात्र असेल याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी अंगठा या ठिकाणी द्यायचे. अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचे, ठिकाण टाकायचे, दिनांक टाकायचे, समुदाय संघटनेची स्वाक्षरी टाकायचे आणि या ठिकाणी समाज कल्याण अधिकारी यांचं तुम्हाला शिफारस असेल. या ठिकाणी तुमची सर्व कागदपत्रे या ठिकाणी पडताळणी केली जाईल आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी समाज विकास अधिकारी यांची स्वाक्षरी देण्यात येईल. त्यानंतर बघितलं तर तुम्हाला हा जो अर्ज आहे तुम्हाला जवळच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जमा करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावं लागणार आहे. तुम्हाला पोस्टाने किंवा इतर ठिकाणाहून तुम्हाला हा फॉर्म पाठवणे आवश्यक नसेल. त्या ठिकाणी तुम्हाला जायचं ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणाहून जाऊनच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म जमा करावा लागणार आहे. ही योजना फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लाभार्थ्यांसाठी असेल. दिव्यांग व्यक्तींना धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेकरिता या ठिकाणी प्रतिमाह 3,000 रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे आणि यासाठी अर्ज सध्या सुरू झालेले आहेत. तुम्ही जर दिव्यांग असाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.